आज T20 वर्ल्ड कपचा अंतिम सामना आहे. भारत वर्सेस न्यूझीलंड असा अंतिम सामना होणार आहे. आपल्यासोबत रत्नागिरीतील काही खेळाडू आहेत जे क्रिकेट खेळतात, जे फुटबॉल खेळतात. असे आपण आता रत्नागिरीच्या गुप्ते जोगेकर मैदानावर आपण या ठिकाणी आपण बघत आहोत की मागे व्हॉलीबॉल चालू आहे, पण इथे पुढे काही फुटबॉल खेळणारे, काही क्रिकेटपटू खेळणारे आहेत. आपल्यासोबत काही क्रिकेटपटू आहेत. काय वाटतं सर तुम्हाला आजच्या सामन्याबद्दल की न्यूझीलंड वर्सेस इंडिया हा सामना आहे, काय वाटतं तुम्हाला? आजचा जो सामना आहे अहमदाबादला होणार तो सामना अटीतटीचा होणार यात काही शंका नाही. कारण भारतीय टीमचे जसे आपले प्लेयर आहेत चांगले आहेत तसेच न्यूझीलंडचे पण चांगले आहेत. त्यामुळे खेळताना एक टीमवर्क करून भारतीय संघाने खेळावं आणि नक्कीच जे काही न्यूझीलंडचेच खेळणारी जी पहिली जोडी आहे सलामीची सुरुवातीलाच प्रयत्न करावा की जी टीम पहिली जोडी आहे लवकरात लवकर आउट करा. त्यामुळे पुढे आपला जो सामना आहे तो जरा कुठेतरी आपल्या बाजूने चुकेल याचं शंका. नक्कीच म्हणजे टीम वर्क नाही जर खेळलं तर आपला इंडियाचा विजय हा नक्कीच आहे, आपल्या इथल्या यांचं म्हणणं आहे. दादा तुला काय वाटतं कोण जिंकेल आणि कसा हा सामना असेल? न्यूझीलंड टीम ही किती पण तुल्यबळ असली तरी आपलं संजू सॅमसंग हा तोडणार आहे आणि हार्दिक पांड्या हा लढणार आहे. आणि संजू सॅमसंग आणि हार्दिक पांड्या हे तोडून नक्की जिंकणार आहेत आपले, असं यांचं म्हणणं आहे. तर तुझं काय म्हणणं आहे? न्यूझीलंड टीम असेल किंवा इंडिया टीम असेल, काय नक्की आणि आता आजच्या सामन्याला बघण्यासाठी सगळेजण आम्ही उत्सुक आहे. नक्कीच आजचा सामना चांगला होईल. आता त्या टीम वर्क जर बघायला झालं तर आता न्यूझीलंडला सुद्धा आपण कमी करून देखून चालणार नाही. त्या पद्धतीने आपले प्लेयर्स बी सगळे तयार आहेत. मागच्या सेमीफायनल मॅच मध्ये काय वरुणला जरा चक्रवर्तीला थोडा जास्त रन दिला, पण बुमराह पांड्या यांनी ते पूर्णपणे कव्हर अप केलेलं आहे. आज सुद्धा त्या पद्धतीने सगळे आपले प्लेयर खेळणार आहेत आणि आपणच आज जिंकणार. तर तुझं काय म्हणणं आहे की आजच्या इंडिया आणि न्यूझीलंडच्या फायनल बद्दल आणि अहमदाबादला हा सामना होत आहे? नक्कीच आज आपण जिंकू आणि आपले जे इन्फॉर्म प्लेयर आहेत ते खेळतीलच, पण आउट ऑफ फॉर्म जे होते वरुण चक्रवर्ती, अभिषेक शर्मा यांचा आज नक्कीच परफॉर्मन्स बघायला मिळेल. त्यांची पण बॅटिंग स्ट्रॉंग आहे, पण आपला बुमराह असल्यामुळे काही टेन्शनची गोष्ट नाही. तुझं काय म्हणणं आहे की बुमराह पण आहे त्यामुळे स्ट्रॉंग टीमच आहे आपली, पण तुझं काय म्हणणं? आज फक्त चकदे इंडिया अहमदाबादवर चकदे इंडिया बस, बाकी काय नाही. तुझं काय म्हणणं आहे? ओव्हरऑल बघितलं तर आपली टीम तशी स्ट्रॉंग आहेच आणि प्रत्येक प्लेअरने आपापल्या दिलेले रोल्स रिस्पॉन्सिबिलिटी व्यवस्थित या टुर्नामेंटमध्ये पार करत आलेले आहे आणि प्रत्येकाला प्रेशरमध्ये खेळायची पण या टुर्नामेंटमध्ये सवय झाली आहे. सो आपण नक्कीच जिंकू. म्हणजे दोन्ही ह्या टीम अक्षरशः तुल्यबल टीम आहे, त्यामुळे नक्की काय होतं म्हणजे इथल्या तर प्लेयर्सना चक दे इंडिया हे नक्की होणारच आहे असं या इथल्या सगळ्या लोकांनी भवितव्य दर्शवलेलं आहे. त्यामुळे आता नक्की आजच्या सामन्याकडे आपलं लक्ष लागून राहणार आहे. काय होतं हे संध्याकाळी आपल्याला नक्की कळणारच आहे. तन्मय दाते, LS मराठी न्यूज, रत्नागिरी.